ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे आणि याची घोषणा विधानसभेमध्ये आज स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेली आहे। राम सुतार हे भारतातील सर्वात अनुभवी शिल्पकार आहेत। बरीच मोठी त्यांची कारकीर्द आहे। जगातील सर्वात उंच पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी बनवण्याचा विक्रम सुद्धा त्यांच्या नावे आहे। बऱ्याच वर्षांचं त्यांचं योगदान आहे आणि याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली आहे। मार्च 2025 रोजी महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च पुरस्कार देण्याबाबत मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड समितीच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र भूषण 2024 पुरस्काराकरता श्री राम सुतार ज्येष्ठ शिल्पकार यांच्या नावास सर्वानुमते मान्यता देण्यात आली आहे। मला जे पुरस्कार देण्यात येत आहे त्याच्याबद्दल आनंद आहे, परंतु माझ्या कामाबद्दल जे काही आहे त्याच्याबद्दल मला हा पुरस्कार देत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, दोन्ही उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी, श्री अजित पवारजी यांना मी आभार व्यक्त करीत आहे। आणि राम सुतारांनी विधानसभेमध्ये फडणवीसांनी घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानलेले आहेत। त्यांचा अल्प परिचय पाहूयात, नेमके कोण होते सुतार। राम वंजी सुतार भारतातील सर्वात अनुभवी शिल्पकार आहेत। राम सुतार यांचा परिचय आपण पाहतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून। मुंबईतल्या जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये त्यांनी शिक्षण पूर्ण केलं। जगामधील सर्वात उंच 182 मीटरचा पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी बनवण्याचा विक्रम त्यांच्या नावे आहे। अमृतसरमधील महाराजा रणजित सिंग यांचा 21 फूट उंच पुतळा त्यांनी उभारला। दिल्लीमधील गोविंद बल्लभ पंत यांचा 10 फूट लांबीचा कांस्य पुतळा सुद्धा त्यांनी उभारला।